चिंदर, त्रिंबक, बांदिवडे, पळसम, कोईल ह्या गावांमध्ये मी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी ह्यापुढे प्रयत्न करणार। चिंदर पंचायत समिती मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दीपक सुर्वे यांच्या प्रचाराला मतदार राजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। विकास हेच आपलं ध्येय मानून घरोघरी प्रचाराला जात आपली निशाणी ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरतायत। चिंदर पंचायत समितीतून भाजपच्या कमळ या निशाणीवर ते निवडणूक लढवतायत। गेली 30 वर्ष समाजकारण ते राजकारण अशा प्रकारे ते समाजाची सेवा करतायत। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्यामुळे आपल्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असंही ते म्हणतात। कोरोना काळात त्यांनी लोकांना मदत केली, त्यामुळे कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला। महिला बचत गट सक्षम होण्याच्या शासनाच्या विविध योजनांसाठी ते कायम प्रयत्नशील राहिले। त्यामुळे आगामी निवडणुकीत कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन भाजपच्या दीपक सुर्वे यांनी केलंय। नमस्कार। गेली मी 5 वर्ष चिंदर ग्रामपंचायत उपसरपंच असून महिलांसाठी रोजगार निर्मिती होण्यासाठी गावामध्ये बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रम, त्याशिवाय शासकीय जे काही योजना असतात त्यांच्यासाठी मी प्रयत्न केला आहे। युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा असतील, व्हॉलीबॉल स्पर्धा असतील, त्यासाठी मी त्यांना प्रोत्साहन देत आलो आहे। त्याशिवाय गावामध्ये विविध आमचे जे नेते आहेत, राणेसाहेब म्हणा, पालकमंत्री आहेत, त्याशिवाय आमदार निलेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून विकास कामं गावामध्ये सर्वच्या सर्व मी पाठपुरावा करून गावागावामध्ये वाडी वस्तीवरती मी पोचण्याचा प्रयत्न केला, आजपर्यंत प्रयत्न केला आहे। तसाच मी ह्यानंतर मला तुम्ही सर्वांनी संधी देणार मला पूर्णपणे खात्री आहे। त्यासाठी मी पूर्ण पंचायतमध्ये जो माझा एरिया येतो, चिंदर, त्रिंबक, बांदिवडे, पळसम, कोईल ह्या गावांमध्ये मी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी ह्यापुढे प्रयत्न करणार। ह्यासाठी तुम्ही विश्वास माझ्यावरती ठेवा। मला आज असं दिसतंय पूर्णपणे उत्साह आहे मतदारांमध्ये, त्यामुळे मी 100% आमच्या युतीचा मी आणि आमच्या युतीच्या ज्या वर्षा सांबारी मॅडम आहेत, आम्ही दोन्ही भरघोस मताने आम्ही निवडून येऊ ही आमच्या सर्व मतदारांची आणि आमचे हे सर्व भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या सर्व कार्यकर्त्यांची विश्वास आहे। आणि मी एवढं सांगतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।